एकीकडे राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे, तर दुसरीकडे शरद पवार यांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आणि त्यानंतर संजय राऊतांनी त्यांच्या विधानाशी असहमती दर्शवली आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचं विधान योग्यच असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे पवारांनी मोदींचं कौतुक केल्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुद्धा सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात. प्रधानमंत्री नाही की प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलंच पाहिजे. पवार साहेबांनी सांगितलं की विनाकारण टीका करू नका. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत. भारतावर मोठ्या प्रमाणात अडचण आलेली ती कुठेतरी त्या ठिकाणी सोडवली पाहिजे, ही भूमिका पवार साहेबांची जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी बघतो. शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या केलेल्या कौतुकाची राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे. राजकीय विरोधक असलेले शरद पवार आणि नरेंद्र मोदींनी अनेकदा एकमेकांवर शाब्दिक हल्ले चढवले आहेत. मात्र शरद पवारांनी मंगळवारी एका कार्यक्रमात नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. नरेंद्र मोदी जगात देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम करतायत असं विधान शरद पवारांनी केलं. मात्र संजय राऊतांनी शरद पवारांच्या विधानावर स्पष्टपणे असहमती दर्शवली आहे. शरद पवारांचं मोदींबाबतचं विधान संजय राऊतांना नापसंत पडल्याचं त्यांच्या विधानावरून दिसतंय. नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री आहेत. काही राजकीय विचाराच्या संबंधी आमची त्यांची भूमिका ही वेगळी असू शकते, पण आज भारताच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात. ही गोष्ट आपल्याला दिसून चालणार नाही. मी सहमत नाही, आम्ही सहमत नाही. शरद पवारांच्या पंतप्रधानांबद्दलच्या या विधानाशी प्रधानमंत्री नाही की प्रधानमंत्र्यांनी उत्तर दिलंच पाहिजे. मग इंदिरा गांधींशी सहमत आहेत का शरद पवार साहेब? इंदिरा गांधी परदेशात जाऊन, मनमोहन सिंग परदेशात जाऊन, नरसिंहराव परदेशात जाऊन, पवारसाहेब तर सरकारमध्ये होते. राजीव गांधी परदेशात जाऊन मीडियाशी बोलत होते, प्रश्नांना उत्तर देण्यापासून पळत नव्हते. एकीकडे शरद पवारांच्या विधानाशी राऊतांनी असहमती दर्शवली आहे, तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांचं विधान योग्य असल्याचं म्हटलं. नरेंद्र मोदी परदेशात जाऊन देशहिताचं काम करतायत, त्यामुळे त्यांच्यावर टीका करणं योग्य नसल्याचं पवारांनी म्हटल्याचं फडणवीसांनी सांगितलं. पवार साहेबांनी जे काही सांगितलं ते महत्त्वाचं आहे. ज्यावेळी अनेक लोक माननीय प्रधानमंत्री मोदी परदेशात का गेले आणि मग तिकडे काय होत आहे अशी टीका करत होते, त्यावेळी ज्या प्रकारचे स्ट्रॅटेजिक करार वेगवेगळ्या देशांसोबत आज भारताने या व्हिजिटमध्ये केले आहेत, पुढच्या 10, 15, 20 वर्षाचं आपलं भविष्य आणि भवितव्य हे त्याच्यामुळे सिक्युअर झालेलं आहे. आणि म्हणूनच पवारसाहेबांनी हे सांगितलं की विनाकारण टीका करू नका. प्रधानमंत्री परदेशात जाऊन देशाच्या हिताचं काम करतायत, त्यामुळे त्याच्यावर टीका करणं हे योग्य होणार नाही. नरेंद्र मोदींनी देशाला काटकसरीचं आवाहन केल्यावर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. मात्र शरद पवारांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देण्याची विनंती जनतेला केली होती. आणि आता पुन्हा मोदींचं कौतुक केल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. कुठल्याही प्रकारच्या बाबतीमध्ये पवार साहेबांनी एकाग्र वक्तृत्व केलं म्हणजे इंडिया आघाडीच्या असलेल्या आमच्या एकीवर कुठल्याही प्रकारचं मतभेद नाही आणि त्यांच्या विरोधातली भूमिका घेतली अशी नाही. जर तसं असतं तर अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी किंवा देशामध्ये इंडिया आघाडी मजबूत करण्याचं काम कोणी केलं असेल तर पवार साहेबांनी. आमदार रोहित पवारांनी देखील शरद पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवारांच्या विधानाचा त्यांनी इतरांपेक्षा वेगळा अर्थ घेतलाय. शरद पवारांच्या विधानाचे 2 अर्थ असतात, त्यामुळे नरेंद्र मोदींनी परदेशात फिरण्यापेक्षा भारतात राहून समस्या सोडवली पाहिजे असा आम्ही विधानाचा अर्थ घेतल्याचं रोहित पवारांनी म्हटलंय. आता पवार साहेब बोलत असताना त्याचे 2 अर्थ असतात. आम्ही पवार साहेबांच्या वक्तव्याचा अर्थ हाच काढलेला आहे की आज मोदी साहेब जे भारताच्या बाहेर जाऊन फिरत आहेत, त्याच्यापेक्षा आज भारतात राहून सर्व पक्षांना एकत्रित घेऊन, विश्वासात घेऊन आज जी या भारतावर मोठ्या प्रमाणात अडचण आलेली ती कुठेतरी त्या ठिकाणी सोडवली पाहिजे, ही भूमिका पवार साहेबांची जी आहे
ती आम्ही त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे पवारसाहेब बोलत असताना त्याला दोन अर्थ असतात. तुम्ही कुठला घेता हा फार महत्त्वाचा असतं. दोन राजकीय पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असतात, टीका टिप्पणीही केली जाते, मात्र त्याचबरोबर कौतुकास पात्र असल्यावर कौतुकही केलं जातं. नरेंद्र मोदींनी अनेकदा शरद पवारांचं कौतुक केलं, तसंच पवारांनीही अनेकदा मोदींबाबत सकारात्मक विधानं केली आहेत. त्यात आता विरोधकांकडून सुरू असलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर पवारांनी मोदींच्या केलेल्या कौतुकाची चांगली चर्चा सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.